मित्रांनो, ही जी आपण माझ्या पाठीमागे आंब्याची लाईन पाहताय, ही आपण 350 रोपं आपण 15 दिवसापूर्वी लावलेत. तर उद्यापासून आपण याची छाटणी घेणार आहे. आज आपण स्लरी बनवत आहोत एक रानामध्ये. ती स्लरी तुम्हाला दाखवतो कशी बनवायची. तर आपण हा 200 लिटरचा एक बॅरल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा पेंट 5 किलो, सरकी पेंट 7 किलो, मोहरी पेंट 5 किलो, त्याच्यामध्ये 5 किलो गूळ पाण्यात मिक्स करून एकदम व्यवस्थित लिक्विड टाईप बनवून घेतला आपण, तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 7 लिटर ताक आणि 70 अंडी फोडून त्याचा बल्क काढून घ्यायचा, त्याचे टरखाले वगैरे सेपरेट करून घ्यायचेत आणि तो बल्क चांगला मिक्स करून घ्यायचा. डायरेक्ट तसाच नाही टाकायचा, तो मिक्स करून या बॅरलमध्ये टाकून द्यायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये काठोकाठ भरलेलं आहे हे 200 लिटर पाणी आणि चांगलं डवळून घेतलं आहे. आता ह्याला कमीत कमी आपण 10 ते 15 दिवस, कमीत कमी 10 दिवस आपण असंच ठेवणार आहे. रोज दिवसातून एक वेळा किंवा 2 दिवसातून एकदा त्याला ढवळायचं आहे. मित्रांनो, याचा वास थोडासा खराब येतो. हे आपण गाळून ड्रीपद्वारे शेतीला देणार आहे. म्हणजे आपण पाहू शकता इथं आपण हे ड्रीप केलेलं आहे. आता हा आपला 1 एकराचा पूर्ण प्लॉट आहे. जोपर्यंत तुम्हाला दिसते नाही झाडे वगैरे लावलेले, हा 1 एकराचा प्लॉट आहे. याच्यामध्ये 25 बाय 25 डिस्टन्सवरती नारळ लावलेला आहे आपण आणि ह्या नारळाच्या मधोमध एक लाईन आपण आंब्याची लावलेली आहे आणि परत जी नारळाची लाईन आहे त्या 2 नारळाच्या मध्ये परत आपण 2-2 आंब्याची झाडं लावलेत. म्हणजे साधारण आपलं अंतर आंबा टू नारळ 12.5 फूट आहे. परत मधल्या आंब्यापासून ते पलीकडच्या नारळापर्यंत अंतर 12.5 फूट आहे आणि 2 आंब्यामधलं डिस्टन्स आपण 8-8 फूट ठेवलेलं आहे. तर उद्या आपल्याला 15 दिवस कंप्लीट, आजच या बागेला लावून 15 दिवस कंप्लीट झालेले आहेत. या आंब्याला नारळ आपण गेल्या वर्षी लावलेला आहे आणि ह्या नारळाच्या मध्ये आपण आंतरपीक म्हणून एक मिरचीचा एक ट्रायल घेतलेला आहे. तर आता खास करून आपण ही जी स्लरी बनवलेली आहे ना, ती मिरचीसाठी बनवलेली आहे. आणि उद्याचा आपला व्लॉग जो बनवणार आहे आपण, तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आज आपल्या झाडांना 15 दिवस कंप्लीट झालेत आंबा लावल्यानंतर आणि त्याची छाटणी कशा पद्धतीने घ्यायची 15 दिवसानंतर जी पहिली छाटणी, त्याबद्दल मी तुम्हाला उद्याच्याला सविस्तर एकदम माहिती सांगणार आहे. कारण आपल्याला झाडाच्या किती उंचीपासून छाटणी घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणतं आळवणी द्यायचं आहे, याबद्दल उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करू. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ आणि आंबा लागवडीबद्दल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती टॅप करून ठेवा. कारण असे नोटिफिकेशन आले म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ यूट्यूबवरती आलेला समजेल. धन्यवाद.